थँक्यू. काल कशी आहे डॅडची तब्येत? अजून शुद्धीवर नाही आलेत. आशू, काळजी करू नको. डॅड लवकर बरे होते. डोंट वरी. एक बरं झालं, शमिका आज येऊन गेली. आय होप डॅड शुद्धीवर आल्यावर शमिका बरोबर अभि सुद्धा भेटून जाईन त्यांना. मला नाही वाटत. आशू, प्रॉब्लेम काय माहितीये का, अभिजितला आहे ना खूप इगो आहे. आता परवाचीच गोष्ट, अभिजितची काहीतरी गाडी बिघडलेली, आम्ही तिथूनच पास होतो. डॅडनी त्याला लिफ्ट ऑफर केली, त्यांनी रिजेक्ट केली. मला असं वाटतं डॅडना तेव्हापासून त्रास सुरू झाला होता. काय? हे सगळं मला माहीतच नव्हतं. अगं, तुला का नाही सांगितलं, कारण की तुला ऑलरेडी इतके टेन्शन आहे आणि अजून त्यात कशाला भर पाडावी. अजून मला असं वाटतंय ना की डॅडना हे सगळे टेन्शन्स, हा बीपीचा त्रास हा ना त्या दिवसापासून चालू झाला ज्या दिवशी शमिकाने डॅडना पेंटचे घरातून बाहेर काढलं. स्वतःच्या वडिलांशी असं कोणी वागतं का? आय मीन, काल परवा आलेला तो अभिजित पेंटचे आणि त्यांच्या घरच्यांसाठी स्वतःच्या वडिलांशी कोणी असे संबंध तोडून देतात का? मला नाही पटत ही गोष्ट. जय, मला नाही वाटत की यात अभि आणि शमीची काही चूक आहे. जे काही घडलं त्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. जे डॅड शमिकाच्या सासरच्यांशी जे काही वागलेत त्याचं गिल्ट हेच त्या मागचं मोठं कारण आहे. जय, तू मनातून काढून टाक की अभि आणि शमीमुळे डॅडला एवढा त्रास होतोय. इनफॅक्ट मला तर असं वाटतं जय की जेव्हा केव्हा डॅड शुद्धीवर येतील ना आणि अभि आणि शमी एकत्र त्यांच्यासमोर असतील तेव्हा खरंच त्यांना खूप बरं वाटेल. बरं, तू आता जा आणि फ्रेश हो. मी जेवणाची तयारी करते. नाही गाशू, तुला कधीच अभिजित आणि शमिकाची कुठलीच गोष्ट चुकीची वाटणार नाही. मी ना आता अभिजित आणि शमिकाचं ना एखादं आरतीचं पुस्तकच छापून घेतो. जय जय अभिजित, जय 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 शमिका, आरती ओवाळीते आशू दे आता. विभा, काय सासूबाई? काय ग, सून आली की नाही तुझी अजून? की तिकडेच राहिली? नाही, येईल ना एवढ्यात. मी तिचीच वाट बघते. फोन करून बघते मी तिला. बघा, शमिकाचा फोन विसरली वाटते इथे. पेंडसे हाऊस मधून फोन. दॅट्स इंटरेस्टिंग. SMS चंदू, काहीतरी फालतू बडबड असणार यात पण. नमस्कार, हा माझा नंबर आहे.
चंदू, तुझा नंबर स्टोर आहे अजून माझ्या मोबाईलमध्ये आणि किती इरिटेटिंग असलास ना तरी नंबर डिलीट नाही केलाय अजून मी. तुझे बाबा कसे आहेत मला तुला भेटायचंय. उद्या उद्या भेटशील. मी का भेटू याला सतत अपमान करून घ्यायला. मे बी काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल का याला. मगाशी पण फोनवर असंच काहीतरी बोलत होता. काय कारण असणार आहे. भेटून तर बघते. ओके. अरे अरे माझा फोन गॉड, माझा फोन हॉस्पिटलमध्येच राहिला वाटतं. भैया भैया रुको जरा. शमिका, काय कुठे निघालीस. आत्ता रिक्षातून उतरलीस आणि आता परत चाललीस. ते मी अगं कुठे होतेस. घरी सगळे वाट बघतायत आणि काही सांगू नाही गेली नाही जाताना. हो मैडम, जाना है कि नहीं? हाँ भैया रुको ना जरा. अरे ते आईनी भाजी आणायला सांगितली ना, ती आणायचं विसरून गेले होते म्हणून चालले. भाजीच ना. मला सांग काय आणायची आणि रिक्षाचे पैसे दिलेत का. किती झाले. मला वाटलं होतं ॲटलिस्ट PCO वरून आशुदीला एक कॉल करून सांगेन की काही करून माझा मोबाईल परत आहे, पण आता तेही शक्य नाही. गॉड, आता काय करू मी. शमिका, सगळं ठीक आहे ना. काही टेन्शन नाही ना. हो. मग मला सांग मी काय आणायची ती भाजी आणतो ना. नाही नाही नको, सांगेन नंतर किंवा आपण दोघं जाऊ वाटलं. नक्की. इतका वेळ कुठे होता. ते मैत्रीण तिची. मी तिच्याशी बोलतेय ना, तिला उत्तर देऊ दे. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मैत्रीण, माझी मैत्रीण अमेरिकेला चालली आहे ना. तिला एअरपोर्टवर सोडायला गेले होते मी, म्हणून उशीर. पण विभा, तू तर म्हणालीस की तिची मैत्रीण उद्या येणार आहे, म्हणून ती आज जाणार आहे आणि ही सांगते की जाऊन आली ती. काय खरा प्रकार. का ग, आजच जाणार होती ती. नाही, माझं डोकं दुखतं ना मधून मधून. ऐकण्यात काहीतरी घोटाळा झाला असेल बहुतेक. आजच गेली का. आई, ते तुला माझे काहीतरी जुने कपडे हवे होते ना बोवारणीला द्यायला, ते देऊ का आता लगेच. हा हा, जा लवकर दे. जा शमिका, मदत कर त्याला. जा. हो. अहो, तुम्ही चहा पिऊन ऑफिसला जाणार का. नाही, मी जेवलो आता. मी थोडा वेळ झोपतो. सासूबाई, तुम्ही पडा ना, बरं वाटेल. कपडे. नमस्कार.
नमस्कार, मी आत येऊ का? थांब, मी बघतो. शमिका मॅडम. आपण कोण? मी संध्या मॅडमचा ड्रायव्हर. शमिका मॅडमचा फोन परत करायला आलो होतो. पण तुमच्याकडे कसा आला? तुम्हाला कसा मिळाला? मिळाला नाही. शमिका मॅडम अनिरुद्ध सरांना हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या होत्या. त्यामुळे त्या त्यांच्या खोलीत विसरल्या. हा घ्या फोन. कुठे गेली होतीस ग तू? मैत्रिणीकडे. हॉस्पिटलमध्ये असते का तुझी मैत्रीण? तुझ्या बाबांजवळ? याच कारणासाठी मला जाताना सांगून नव्हते केलेस ना. कालपर्यंत मला उगीच वाटत होतं शमिकाला अजून एक संधी दिली पाहिजे. आपण उगीच रागराग करतोय का तिचा? पण तू माझ्याशी खोटं बोललीस. नाही अभि, खरंच असं नाहीये. ऍक्च्युली मी. शमिका, तू खरंच तुझ्या वडिलांना भेटायला गेली होतीस? खरं नाही तर काय खोटं भेटायला गेली होती का ती? आणि विभा, तुझी फूस हिला? अगं, हिला एक वेळ रीत भात संस्कार नाहीयेत. पण तुझ्यावर माझा, आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. अगं, या पोरीने तुला इतकं कसं काय नादी लावलं? अगं, तू या घरची मोठी सून आहेस. तूच जर असं वागायला लागलीस तर हिच्याकडनं काय अपेक्षा करायच्या ग? नाहीतरी तशाही हिच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहेत. भरल्या घरात उठसूट रडण्यापलीकडे येतं का हिला? हा, खोटं चांगलं बोलता येतं. आणि सुभाष, हिने ते तिला चांगलं शिकवलंय. हो, माझी सून कधीही खोटं बोलत नव्हती, पण आज ती खोटं बोलली तुझ्याशी, माझ्याशी, आणि ती सुद्धा या मुलीमुळे. आणि तरीही तुला वाटतंय तुझी सून बिचारी, भोळी, निष्पाप आहे म्हणून? बोल. त्यांना का धारेवर धरताय तुम्ही? मला विचारा ना. मी देते स्पष्टीकरण माझ्या वागण्याचं. मी खोटं का बोलले तेही सांगते तुम्हाला. गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही चाललंय ते खूप सलतंय माझ्या मनात, खुपतंय. त्याच्याही बद्दल बोलायचंय मला. अहो, दुसऱ्या घरातली मुलगी आपण आपल्या घरात आणली आहे. त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं? हो, मी खोटं बोलले शमिकासाठी. खरंच फार साधी मुलगी होती ती. आजही जाणार नाही असंच म्हणत होती. बाबांनी, आजीनी अट घातली मला, सक्त ताकीद दिली त्यांना न भेटण्याची. ती अट कशी मोडू मी? तुम्ही सांगा, आपल्या मुली तरी किती ऐकतात हो? आज मेघनाकडे जाऊन आलो ना आपण. कशी वागली मेघना तिथे? ना सासरच्यांचा आदर, ना माहेरच्यांची पर्वा. सासू म्हणून त्यांचा अपमान, आई म्हणून माझं दुर्दैव. आणि इथे शमिका आपल्याला मान देतेय, आपलं ऐकतेय. आपण सुखात राहावं म्हणून धडपडतेय. आणि आपण काय करतोय? कुणाच्या तरी वागण्याची शिक्षा देतोय तिला. काही माणुसकी शिल्लकच नाही राहिली का आपल्या घरात? हो सासूबाई, आज मी शमिकाच्या बाजूनी उभी राहिले
कारण तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्या. आणि आपण तिच्या मनाचा विचारच नाही करायचा. जे तिच्या वडिलांनी न सांगता केलं तेच आपण दरडावून धमकावून करतोय तिच्याबरोबर. परीक्षा घेतोय तिची, तिच्या प्रेमाची, तिच्या नात्याची, तिच्या संयमाची, तिच्या धीराची आणि माणुसकीची सुद्धा. आजी, बाबा, आईचं म्हणणं बरोबर आहे. जे काही झालंय त्याची झळ माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा बसते. आणि या सगळ्यामध्ये होरपळली जाते ती शमिका. हे सगळं ज्यांनी केलं ते तिचे वडील होते, एवढाच तिचा दोष आहे ना. पण बाबा, तिने आधीपासून आपल्या घराच्या सुखाचाच विचार केलाय. आणि कधी मी विसरलो तर मला सुद्धा आठवण करून दिली. आपण या सगळ्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे बाबा. मला मान्य आहे आपण सगळे दुखावलो गेलो, सगळे रागावलो होतो तिच्यावर. तिला अटी सुद्धा घातल्या की माहेरच्या लोकांना भेटू नकोस म्हणून. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती ना बाबा. तुम्हीच विचार करा, तिच्या जागी जर मेघना किंवा माधुरी असती तर. आणि तुम्हीच म्हणता ना, माणसाच्या चुकीपेक्षा त्याची शिक्षा मोठी असू नये. मग आपल्याच माणसाला त्याची सवलत का मिळू नये बाबा? सवलत चूक करणाऱ्याला द्यायची असते रे, गुन्हा करणाऱ्याला नाही. आणि यांनी गुन्हा केलाय, यांना कसल्या सवलती? यांना दंड मिळायला हवा. म्हणजे पैशाच्या धुंदीमध्ये कोणाच्याही भरल्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची यांची हिंमत व्हायची नाही. आता तू काय तो शेवटचा निर्णय घे. हिला माफ करायचं की नाही? माझं ऐकशील तर हिचे वडील आणि हिची आई या दोघांनाही माफ करण्याच्या लायकीचे नाहीयेत हे. आता बोल पुढे, काय करायचं आपण? मला वाटतं आपण सगळ्यांनी हे आता थांबवावं. आपण सगळ्यात यातून बाहेर पडूया. काय असं शमिकाशी एकसारखं न बोलणं किंवा तिला बोलणं, तिला रागवणं, तिला रडवणं यांनी आपण काहीच करत नाहीत. फक्त आपल्या जखमेला नख लावतोय आणि त्यातून जास्तीत जास्त रक्त कसं बाहेर येईल तेवढं बघतोय आपण. हे सगळं चुकीचं आहे. अशाने या नकाव असलेल्या आठवणी फक्त जतन केल्या जातील एखाद्या हव्याशा वाटणाऱ्या वस्तूंसारख्या. आणि हे बरोबर नाहीये. काय आपण तिच्यावर बंधनं घालतोय पण अडकतोय त्यात आपणच. शमिका, तुझ्या वडिलांवरचा माझा राग जाणं शक्य नाही, पण मी तुला माफ केलंय. मी तुला माफ केलं कारण तुझ्यावरती रागवावं असं काही नाही. तुझ्या आई वडिलांमध्ये जे दोष आहेत ते तुझ्यात उतरले नाहीत. मग असं असताना केवळ तू त्यांची मुलगी आहेस म्हणून तुला असं धारेवर धरणं योग्य नाही. खरंच योग्य नाही. इतके दिवस आमच्याकडून ते घडलं, चूक झाली आमची. पण आजपासून, आता या क्षणापासून आपण ते सगळं विसरणार आहोत. मला माहिती आहे इतकं सहजासहजी तुम्हाला ते विसरता येणार नाही, पण त्यासाठी आपल्याला जाणून बुजून प्रयत्न करावे लागतील. आणि आपण सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न करायचे. तुम्ही कितीही मानलं तरी खोटं नाणं खरं होत नसतं. त्याने व्यवहार करता येत नाही. आपण लाख म्हणू हे नाणं खरं आहे म्हणून, पण ते वास्तवात तसं नसतं ना. खोटं हे खोटंच राहतं. आपण कितीही वाजवून घेतलेलं असलं तरी हे नाणं खोटंच आहे. एवढं करूनही तुम्हाला जर वाटत असेल अशा खोट्या नाण्याला तुम्ही बसा कुरवाळत, मला जमणार नाही.